तुमच्या मुलाच्या विकासामध्ये शाळेचं योगदान तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल तुमचं मत सांगा. हॅलो एव्हरीवन. माझ्या ह्या स्कूलमध्ये दोन मुली आहेत. एक आहे जी आता 8 मध्ये गेली आहे आणि एक दुसरी आहे ती सेकंड मध्ये आहे. तर ह्या शाळेमध्ये जवळजवळ ऑलमोस्ट 7 वर्षाचं आमचं रिलेशन आहे आणि ऍडमिशन घेण्यापासून ते आतापर्यंतचा प्रवास अगदी प्रोग्रेसिव्हच आहे. शाळेचे जे काही स्टाफ आहेत किंवा प्रिन्सिपल मॅडम आहे प्रत्येक वेळेस अपग्रेड करण्यामध्ये त्यांचं फार जास्त लक्ष असतं. मग ते मुलांचं असू देत किंवा मग अँबियन्स मध्ये असू देत किंवा मग एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असू देत, प्रत्येक गोष्टीमध्ये समाधानकारक रिझल्ट असतो. त्यामुळे मला ह्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतलेला 1% देखील रिग्रेट वाटत नाही. मोस्टली सगळे बोलतात मला की सीबीएसई का नाही किंवा आयसीएसई का नाही, पण ह्या शाळेचे जे काही पॉइंट्स होते ते मला सगळे आवडले, त्याच्यामुळे मी ही शाळा निवडली आहे. माझ्या मोठ्या मुलीसोबत दुसऱ्या लहान मुलीसाठी पण मी ही शाळा निवडली, कारण की ह्या शाळेमध्ये अभ्यासासोबत दुसऱ्या गोष्टी देखील शिकवल्या जातात. मुलांकडे पर्सनली लक्ष देखील दिलं जातं आणि असं वाटत नाही की आपलं जे मूल आहे ते शाळेमध्ये एकटं असेल, कारण की एक टीचर्स नाहीत तर जेवढे सब्जेक्ट टीचर्स आहेत किंवा दुसऱ्या काही मावशी वगैरे आहेत त्या सगळ्या आपल्या मुलाला नावाने ओळखतात. आणि हीच मेन म्हणतात ना की हेच मेन आयडेंटिटी आहे शाळेचं. काही काय काय शाळेमध्ये असं असतं की मुलांचं नाव देखील कोणाला माहिती नसतं की हा पॅरेंट्स कोण आहेत किंवा स्टुडंट कोण आहेत. तर ह्याच्यामध्ये एक रिलेशन जे मेंटेन केलेलं आहे ते खूप चांगलं आहे. आणि माझं तरी म्हणणं आहे की सगळ्यात बेस्ट डिसिजन आहे आमच्या आयुष्यातलं की आम्ही आमच्या दोन्ही मुलींना ह्या शाळेमध्ये ऍडमिशन केलेलं आहे. थँक्यू. थँक्यू मॅम.